मोठी आणि धक्कादायक बातमी सध्या मुंबईतून समोर येते। मुंबईच्या अंधेरी स्थानकावर धर्मांतरणाचा प्रकार समोर आलाय। रेल्वे पुलावरच धर्मांतर करत असल्याचं उघड झालंय। मुलीच्या धर्मांतरणाचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय। या पार्श्वभूमीवर कारवाईची मागणी ही केली जाते। तर मुलीच्या धर्मांतरणाचा प्रकार हा समोर आलेला आहे। मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावरचा हा प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे। याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। अंधेरी स्थानकावर हा सगळा प्रकार घडलेला आहे। तर या सगळ्या प्रकरणी आता कारवाई करण्याची मागणी ही केली जाते। मुंबईच्या अंधेरी स्टेशनवर या तरुणीचा धर्मांतरणाचा प्रकार हा समोर आलेला आहे। नेमकं अंधेरी स्थानकावर काय घडलं पाहूयात। बताओ ना क्या करो स्टेशन पे, ये क्या हो क्या रहा है स्टेशन पे, वो तो बताओ। ये प्रेयर हो रहा है वो ठीक है, लेकिन ये इधर ऐसा आप स्टेशन पे ये प्रेयर कर रहे हो, ये हिंदू लड़की है और आप इसके ऊपर प्रेयर कर रहे हो, क्यों? मतलब ये स्टेशन पे क्यों कर रहे हो आप? क्यों बताओ, आप कौन हो? कौन आप क्या कर रहे हो ये? हाँ, लेकिन ये स्टेशन पे क्या उचित है क्या? ये स्टेशन पे उचित है क्या? एनीवेयर नहीं होता है। एक्चुअली आप क्या कर रहे हो मैम? ये प्रेयर स्टेशन पे नहीं करा सकते, ये कोई भी रूल नहीं है। आप क्यों करा रहे हो? हाँ ठीक है, आप पार्ट हो ठीक है, लेकिन स्टेशन पे क्यों कर रहे हो? जल्दी जाना हो ठीक है, हार जा रहा हूँ, लेकिन स्टेशन पे ये क्यों कर रहे हो? तर याच सगळ्या प्रकारासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, अंधेरी स्थानकाच्या रेल्वे पुलावरच धर्मांतर करत असल्याचं उघड झालंय, काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावरती जे आहे एक वृद्ध माणूस एका तरुण मुलीला जे आहे ते काहीतरी प्रार्थना करवतो आहे आणि त्या माणसाला ज्यावेळेस हटकण्यात आलं काही तरुणांकडनं, तेव्हा मात्र त्या माणसाकडे, त्या व्यक्तीकडे जे आहे तो असं काहीतरी बहाणा करायला लागला की मला लवकर जायचं होतं आणि मी एका अल्पसंख्याक समाजाचा जो आहे तो मी एक सदस्य आहे आणि मी प्रार्थना कुठेही करू शकतो। पण प्रश्न असा उपस्थित होता आणि हे जे ट्विट आहे, म्हणजे हा जो व्हिडिओ आहे एका सनातन संस्कृत या सोशल मीडिया या इंस्टाग्राम हँडलवरून जे आहे तो हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे की अशा प्रकारचे म्हणजे मुलींचं धर्मांतर जे आहे ते करण्याचे प्रकार आता उघडपणे होत आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जे आहे त्या मुलीने जास्त काही व्हिडिओमध्ये बोललेली नाहीये, त्या मुलीवरती जास्त फोकस केलेला नाहीये, पण तो माणूस या मुलीला ओळखतो का? तो माणूस जो आहे तो त्या मुलीच्या ती मुलगी जी आहे ती सज्ञान आहे का? कोणाची परवानगी घेऊन हा जो माणूस आहे जो अशा प्रकारचं जो आहे तो अशा प्रकारचं प्रार्थना या ठिकाणी करवतोय, अशा प्रकारची चौकशी जी आहे त्याचा रेल्वे पोलीस तर करतच आहेत। मात्र हा एक धक्कादायक प्रकार आहे। आपण बघतोय की एक व्यक्ती एका तरुण मुलीला जे आहे ते अशा प्रकारचा जे आहे ते प्रार्थना करवतोय, पण त्याच्या मागे त्याने कारण जे आहे ती मला घाई झालेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता रेल्वे पोलिसांच्या तपासाअंती हा नेमका काय प्रकार हे स्पष्ट होईल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।